मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येण्यावर ठाम आहेत आणि अंतरवाली सराटीमधून ते आता मुंबईच्या दिशेने निघालेले सध्या जरांगे आंदोलकांसह जालना जिल्ह्यातल्या भांबेरी या गावामध्ये मुक्कामी आहेत आणि सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान जरांगे आंदोलकांसह मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत। तर जरांगे मुक्कामी असलेल्या भांबेरी गावाच्या आजूबाजूला सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। काल जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत फडणवीस यांना माझा बळी घ्यायचा आहे आणि मी बळी द्यायला तयार आहे, त्यामुळे मी फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जात असल्याची घोषणा केली। आणि थेट जाऊया जालन्याच्या भांबेरी गावामध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी नितेश महाजन उपस्थित आहेत आणि त्यांनी मराठा आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्यात। ऐकूया। मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि काल रात्री त्यांनी जालना जिल्ह्यातील भांबेरी गावामध्ये मुक्काम केलेला आहे। या ठिकाणी हजारो मराठा आंदोलक त्यांच्या सोबत देखील मुक्कामाला होते आणि अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। आता सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने हे सगळे जण निघणार आहेत। दादा मला सांगा, मुंबईच्या दिशेने केव्हा निघणार आणि जरांगे पाटलांनी मुंबईला जाण्याची घेतलेली भूमिका योग्य वाटते का? जरांगे पाटलांनी प्रत्येक जो निर्णय घेतलेला आहे तो मराठा समाजाच्या हितात घेतलेला आहे आणि सागर बंगल्यावरून जरांगे पाटलाचं घात करायचं नियोजन देवेंद्र फडणवीस हे करत आहे। ज्याप्रमाणे संभाजी महाराजांचा घात झाला होता त्याचप्रमाणे सागर बंगल्यावरून नियोजन चालू असल्यामुळं आम्ही स्वतः मराठे क्षत्रिय असल्यामुळं स्वतः सागर बंगल्यावर जरांगे पाटील उपस्थित होणार आणि बघायचंय आम्हाला का देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय आहे। आम्ही समजे शांततेत जाणार आहे, ते जर शांत राहिले तर बाकीच्याला काही म्हणजे हानमार वगैरे काही होणार नाही, काही नाही। पण दुसरी गोष्ट अशी की माझं म्हणणं आहे पोलिसांनी पण लोकांना तकलीफ देऊ नये। जिथं पाटील जाणार तिथं आम्ही 100% ठामपणे समजे एक या विचाराने उभा राहणार आणि आमच्या नोंदी कुंडीमध्ये सापडलेल्या आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्ही ओबीसीचं आरक्षण देणार अशा प्रकारची भूमिका जी आहे ती या सर्व आंदोलकांनी घेतलेली आहे। आणि आता सकाळी 10:30 ते 11 वाजेच्या दरम्यान हे सर्व आंदोलन जे आहे ते मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील यांच्यासोबत कूच करतील।